जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। हर हर महादेव। मित्रांनो, मी आहे केदार केसकर, तुम्ही बघताय सेंटर स्पॉट। मित्रांनो, एक हिंदू म्हणून, सनातन हिंदू धर्माचे आपण सगळे पाईक म्हणून अत्यंत आनंदाची, गौरवाची, अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येते आहे ते म्हणजे येत्या 22 जानेवारी 2024ला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचं एक भव्य मंदिर साकार होत आहे। आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे। आणि मला सांगा मित्रांनो, आपण कधी कल्पना तरी केली होती का की या आपल्या डोळ्यांनी, आपल्या जिवंतपणी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळेल? कारण माहित नाही किती पिढ्या आपल्या आधी या प्रयत्नामध्ये खर्ची पडल्या। त्यांच्या नशिबी ते बघणं नव्हतं, स्वतः डोळ्यांनी हा क्षण अनुभवणं हे त्यांच्या भाग्यात नव्हतं। पण आपण किती भाग्यवान आहोत मित्रांनो की आपल्या आधीच्या सर्व पिढ्यांच्या या कष्टाच्या बळावरती आज हा क्षण आपण अनुभवू शकणार आहोत मित्रांनो। आणि तरी सुद्धा आपल्या मनाची अवस्था ही अशी आहे की ये दिल मांगे मोर। म्हणजे असं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांचं भव्य मंदिर साकार व्हायला पाहिजे, ही एक गोष्ट। त्याच पद्धतीने केंद्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार असायला पाहिजे। म्हणजे सलग 2 टर्म्स झालेच, पण तरीही 2024ला सुद्धा हिंदुत्ववादी सरकार प्रस्थापित व्हायला पाहिजे, ही पण आपली अपेक्षा आहे। आणि असं असून सुद्धा समजा जरी अगदी 2024ला, आणि येईलच खात्रीच आहे, तर 2024ला पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार केंद्रामध्ये प्रस्थापित जरी झालं आणि हे अयोध्येमधलं राम मंदिर निर्माण जरी झालं, तरी सुद्धा ये दिल मांगे मोर सारखी एक महत्वाची गोष्ट, एक महत्वाची अपेक्षा तरीही असेलच। प्रत्येक हिंदुत्ववाद्याला ती असेलच अपेक्षा। आणि कोणती ती अपेक्षा ते मी तुम्हाला सांगतोय की सत्तेत हिंदुत्ववादी बसोत आणि अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर होवो, तरी सुद्धा आणखीन एक गोष्ट व्हायला पाहिजे, ती म्हणजे प्रत्येक हिंदू सनातनीच्या मनामनामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी। प्रत्येक हिंदू सनातनीच्या मनामनामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे। याचा अर्थ नेमका काय? आपण सगळेजण तर प्रभू श्रीरामांचे रामभक्त तर आहोतच, निस्सीम भक्त आहोत आपण त्यांचे, पण केवळ तेवढ्यानी भागणार नाहीये। केवळ रामाचे भक्त होऊन चालणार नाहीये, तर प्रभू श्रीरामांच्या जीवनातल्या विविध त्यांनी अनुसरलेल्या ज्या गोष्टी होत्या, त्यांनी घालून दिलेला जो पायंडा होता, त्यांनी काही प्रस्थापित केलेली नीतिमूल्य होती, ती डोळ्यापुढे ठेवून आपण आचरण करायला पाहिजे। तेव्हा आपण खरे रामभक्त, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली असं म्हणता येईल। त्यांनी जो घालून दिलेला आदर्श आहे, प्रभू श्रीरामांनी जो त्यांच्या जीवनाच्या आधारे घालून दिलेला आदर्श आहे, कसं वागावं, नीतिमूल्य नेमकी कुठली असावीत, कसं वागावं आणि कसं वागू नये, जो आदर्श त्यांनी प्रस्थापित केलेला आहे, कुठली कुठली मूल्य आहेत मित्रांनो, त्यांच्या जीवनातून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। आपलं काय होतं, अरे ते तर डायरेक्ट देवाचे अवतार, विष्णूचा अवतार आहे राम म्हणजे, आणि आपण तर काय साधी माणसं, मर्त्य जीव, आपण तर चुका करायलाच जन्माला आलेलो आहोत, असं आपण म्हणतो आणि पळवाटा शोधतो। हे अत्यंत चुकीचं आहे। प्रभू श्रीरामांना एक दुसरं नाव आहे, ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम। आणि आपण काय करतोय, आपण सगळ्या मर्यादा झुगारून देतोय, आपण सगळ्या मर्यादा ओलांडून टाकतोय। आणि कुठल्या मर्यादा ओलांडतोय आपण? ज्या वाईट वाईट गोष्टी आहेत त्याच्या मर्यादा आपण ओलांडतोय। अरे चांगल्या सद्गुणांच्या मर्यादा ओलांडा, ते नाही होत आपल्याला, दुर्गुणांच्याच तेवढ्या आपण मर्यादा ओलांडतोय, हे इथं चुकतंय आपलं। आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम हा आपला आदर्श असला पाहिजे। रामानी घालून दिलेली जी विविध सद्गुणाचे जे
उदाहरणं आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे माता आणि पिता यांच्यावरती प्रचंड जीव, त्यांचा प्रचंड आदर. हा एक गुण आपण घेऊ शकतो. आपण आपल्या जन्मदात्या माता आणि पिता, आपले आई वडील यांचा आदर, नुसतं वेडं प्रेम नाही तर यांचा आदर, डोळस आदर, त्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून आपण आपलं आचरण करणं. इतकंच नाही, मुख्य गोष्ट ही म्हणजे आपल्या आपल्या आई वडिलांच्या वृद्धापकाळी त्यांची सेवा करणं. हा एक आदर्श आपण निश्चितपणे घेऊ शकतो. प्रभू श्रीरामांनी आदेश मानला आपल्या वडिलांचा, वनवासात गेले. आणि हे करताना जी सावत्राई कैकेयी, जिच्या आग्रहामुळे ही पाळी प्रभू श्रीरामांच्या वरती आली, त्या कैकेयीचा त्यांनी द्वेष केला नाही. भले सावत्राई असेल, तिचा द्वेष नाही केला त्यांनी. किती मोठा गुण आहे. त्यांची जी भावंड होती ती सगळीच्या सगळी सावत्र भावंडच होती. लक्ष्मण काय, भरत काय, शत्रुघ्न काय, पण तरी सुद्धा त्या सगळ्यांच्या वरती त्यांचं अत्यंत जीवाभावाचं प्रेम होतं. म्हणजे आपल्या भावंडांच्या वरती प्रचंड प्रेम करणं, ही एक गोष्ट आपण प्रभू श्रीरामांच्याकडून शिकू शकतो. आपल्या पत्नीवरती प्रचंड प्रेम करणं आणि आपला पाय कुठेही वाकडा नाही पडणार याची काळजी घेणं आणि आपल्या पत्नीवर विश्वास ठेवणं, ही एक गोष्ट आपण प्रभू श्रीरामांच्याकडनं शिकू शकतो. अहो, इतकंच कशाला, आपला जो शत्रू आहे त्या शत्रूमध्ये जे चांगले गुण आहेत त्या गुणांचं सुद्धा कौतुक ठेवणं, कौतुक करणं आणि त्या शत्रूचा उचित आदर बाळगणं, ही सुद्धा गोष्ट प्रभू श्रीरामांच्याकडनं आपण शिकू शकतो. प्रभू श्रीराम हे चांगल्याला चांगलं मानणारे आहेत आणि वाईटातल्या सुद्धा ज्या चांगल्या गोष्टी असतील त्याला रेकग्नाइज करणार आहेत. अशा कित्येक गोष्टी आहेत प्रभू श्रीरामांच्या ज्या आपण शिकू शकतो. केवट असेल, अहल्या असेल, शबरी असेल, प्रत्येकाशी प्रभू श्रीराम कशा पद्धतीने वागले आहेत, प्रत्येकाचा आदर त्यांनी कसा ठेवलेला आहे, हे खरोखर शिकण्यासारखं आहे. जांबुवंतापासून, हनुमंतापासून, सुग्रीवापासून ते अगदी वानर सेनेतील विविध महत्वाच्या वानरांपासून ते अगदी छोट्या छोट्या खारीपर्यंत प्रभू श्रीराम कशा पद्धतीने प्रत्येकाशी वागले, विभीषणाशी त्यांचं वर्तन कसं होतं, हे खरोखर आपण समजून घेण्याची गोष्ट आहे. प्रभू श्रीराम हे एक राजपुत्र. त्यांनी ज्या पद्धतीने ते शिवधनुष्य तोडलेलं होतं, प्रत्यंच्या ओढली आणि काडकन ते मोडलं गेलं शिवधनुष्य. कित्येक राक्षसांचा निपात त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव होती. बलोपासना हा एक गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. इतक्या अनेक विद्या त्यांच्याकडे होत्या. म्हणजे त्यांची बुद्धी कुशाग्र होती, अंगात बळ जबरदस्त होतं, अत्यंत अलर्ट, अत्यंत सावध. गुरुवरती प्रचंड श्रद्धा. गुरुनी म्हणजे आपले विश्वामित्र गुरु असतील, वसिष्ठ असतील, यासारख्या मोठमोठ्या गुरूंच्याकडून त्यांनी ज्ञान संपादन केलं. आणि गुरूंच्या बाबतीमध्ये राम हा काय म्हणूया, एक आदर्श विद्यार्थी, गुरुचा आदर ठेवणारा एक आदर्श विद्यार्थी. इतक्या सगळ्या गुणांनी संपन्न असलेले हे प्रभू श्रीराम, त्यांना त्यांच्या शक्तीची, त्यांच्या बुद्धीची जाणीव होती. त्यांना ह्याची जाणीव होती की आपण एका मोठ्या राज्याचे, अयोध्येचं जे राज्य होतं ते आकाराने, ताकदीने प्रचंड मोठं होतं. अशा त्या अयोध्या राज्याचे आपण वारसदार आहोत, आपण राजपुत्र आहोत. आपले वडील सुद्धा पराक्रमी आहेत, याची जाणीव असलेले हे प्रभू श्रीराम. तरीही त्यांच्या ठाई जराही इगो नाहीये, ही एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. आणि आपण आपल्यासारखे कितीतरी लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतो, पोकळ असतात आपल्या गोष्टी, आणि तरी सुद्धा आपल्याला कसले कसले इगो असतात. रामांना
प्रभू श्रीराम यांना इगो करण्यासारख्या 56 गोष्टी होत्या, पण त्यांच्या ठाई इगो नव्हता. आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांचं महत्व इतकं शतपटींनी मोठं आहे. तर मित्रांनो, अनेक गुण आहेत प्रभू श्रीरामांच्याकडून शिकण्यासारखे, आपल्या आचरणात, रोजच्या आचरणात आणण्यासारखे कितीतरी गोष्टी आहेत. व्यक्तिगत लेवलवरच मी बोलतोय. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? आपल्याला असे काही गुण जाणवत आहेत का, की म्हणजे प्रभू श्रीरामांचे असे काही गुण जे आत्ता मी या चर्चेला आणू शकलो नाही, पण जे तुम्ही रेकग्नाइज केलेले आहेत आणि जे आपण खरोखर शिकण्यासारखे आहेत, आपण आचरणात आणण्यासारखे आहेत, असे जर काही प्रभू श्रीराम यांचे गुण जर तुम्हाला लक्षात येत असतील तर कृपया कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आणि यातला संदेश जर आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सेंटर स्पॉटवर असंच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद. हर हर महादेव. जय श्रीराम.